जय शिवराया. गुड मॉर्निंग. मी राहते कासारवाडीमध्ये, पुणे. तर मित्रांनो, इथे जे दिसते ना तुम्हाला, तर ते सगळी कंपनी होती, तिथे ती पाडून नवीन कंपनीचा प्रोजेक्ट बनत आहे. पावसाळा चालू झाला, इतका पावसाळा चालू झाला ना मित्रांनो. आणि मग मी टू व्हीलरवर जे जात होते, प्रवास करत होते, मी माझ्या जॉबला जात होते. तर मी आज म्हटलं मेट्रोने जावं. सो मित्रांनो, मी गाडी काढली, म्हटलं मेट्रो स्टेशनला नेऊन पार्किंग करावं. तर बघते तर काय माझी गाडी पंक्चर. मग काय, मेट्रो स्टेशनला गाडी पार्क केली आणि एवढी छान व्ह्यूज होते ना, पाऊस आल्यामुळे एवढं सुंदर वातावरण होतं ना. मग काय, काढला कॅमेरा, झालं शूटिंग चालू. मित्रांनो, हे रेल्वे स्टेशन, जे मेट्रो स्टेशन आहेत ना, सॉरी रेल्वे स्टेशन बोलले, जे मेट्रो स्टेशन बनवलेले आहेत ना, खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत. परंतु जेवढे मेट्रो स्टेशन बनवले आहेत ना, तेवढे मेट्रो स्टेशन अक्षरशः खूप पाऊस आला की वरनं गळून जातात. आय मीन, जेव्हा आम्ही तिकीट घराकडं जातो त्यावेळेस तिकीट काढताना जागोजागी बकेट ठेवलेल्या असतात. तसं मित्रांनो, ज्यांना पण ह्यांनी कन्स्ट्रक्शन दिलं असेल काम करण्यासाठी, तर ह्यांनी खूप छान पद्धतीत काम करायला पाहिजे होतं. कुठल्याही प्रकारचं लिकेज झालं नव्हतं पाहिजे, पण झाले. तर त्याबद्दल जास्त डिस्कशन करायला आपल्याला काही इंजिनियर नाही, त्यामुळं सो मित्रांनो, मी त्याबद्दल काही जास्त चर्चा करत नाही. असा पाऊस चालू असताना आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी आता नदी दाखवते. खूप सुंदर नृत्याने नदी भरून अशी गबगबीत वाहते. असा पाऊस यायला कमीत कमी महिना लागतो आणि ही 2 दिवसात नदी तुडुंब भरून वाहते मित्रांनो. पुन्हा तिथं काय ऊनं असं म्हणतात लोक, पण सगळीकडंच हा प्रॉब्लेम की खूप पाऊस झाल्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि छानपैकी निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. 4 दिवसातच सगळीकडं ग्रीन सिटी दिसायला लागलेली आहे. मित्रांनो, मी आता इथे जी आमची मेट्रो स्लो चालली आहे ना, तुम्हाला माहिती का, शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्टपर्यंत अंडरग्राऊंड आहे. आता मित्रांनो, ही आता अंडरग्राऊंड जाणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते ती कशी अंडरग्राऊंड गेल्यानंतर मात्र कॅमेरा माझा बंद होतो, बिकॉज तिथं रेंज पण नाही आणि अंधारात काहीही शूटिंग होत नाही. तर तिथपर्यंत मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ते नंतर सिव्हिल कोर्टला उतरल्यानंतर आम्ही वरती कमीत कमी 5-6 फ्लोअरवर चढून येतो. तिथंही सिव्हिल कोर्टला उतरल्यानंतर पब्लिक मेट्रोतनं उतरलं की ओल्ड एज लोकांसाठी खास करून लिफ्ट, अपंग लोकांसाठी लिफ्ट अशा पद्धतीत असते मेट्रो स्टेशनला. बघू शकता मित्रांनो, कशी अंडरग्राऊंड मेट्रो चाललेली आहे. खूप सुंदर आहे. पुण्यासाठी खूप छान प्रोजेक्ट तयार केलेला आहे. मोदी सरकारचं सगळं काम असल्यामुळे, त्यांचं सरकार असल्यामुळे ही कामं फटाफट होत आहेत. त्याबद्दल मोदी सरकारला धन्यवाद. आणि मित्रांनो, काय होतं माहिती का, मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर एवढी यंग सर्कलची धावपळ होते ना. कशासाठी धावपळ होत असेल, तुम्ही काहीच करून मला सांगता का जरा, कशासाठी धावपळ असेल लोक. तर मेट्रोतून उतरली ह्या शिडीवरनं यंग सर्कल बिलकुल चढत नाही. त्यांना घाई असते ती लिफ्टची. आणि काय करतात, ओल्ड एज, हँडिकॅप लोक लिफ्टपर्यंत पोचोस्तोपर्यंत हे लिफ्ट वरती घेऊन जातात. की बाकीची जी लोकं आहेत ती मस्तपैकी अशी छान आरामात उभे राहतात, ओल्ड एजवाले, आणि लिफ्टची वाट बघतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ॲक्च्युली मेट्रोवाल्यांनी ह्याच्याकडं लक्ष घालायला पाहिजे. एक सिक्युरिटी ठेवायला पाहिजे लिफ्टपाशी, जेणेकरून हँडिकॅप आणि ओल्ड एज लोकं असतात त्यांच्यासाठी ती लिफ्ट यूज होऊ शकते. तर माझी नम्र विनंती आहे की मेट्रो स्टेशनवरती लिफ्टमध्ये आपल्याला एक सिक्युरिटी गार्ड ठेवायला पाहिजे. मित्रांनो, एवढी सुंदर मेट्रो स्टेशन आहेत ना पुण्यामध्ये, आणि खूप छान रीतीने बनवले. कुठल्या प्रकारचं पावसाळ्यामध्ये त्रास होत नाही, काही नाही. मेट्रो छानपैकी चालते. फक्त थोडं वरनं पाण्याचं लिकेज असल्यामुळे थोडीशी नाराजगी आहे, पण त्या गोष्टी चालतच असतात आयुष्यामध्ये. कुठं ना कुठं नाराज माणूस होत असतात. न्यूजपेपर भेटत असतो रोज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान आपल्याला न्यूजपेपर भेटतो इथं. पण आज मी सकाळी खूपच लवकर चालल्यामुळं मला काही न्यूजपेपर वाचायला भेटला नाही मित्रांनो. आणि एवढं सुंदररित्या मस्तपैकी मला खूप आवडतो मेट्रोचा प्रवास टू व्हीलरपेक्षा.
आता आम्ही वरती आलेलो आहे. तर मी ना वरती आल्यानंतर मला ना शिवाजीनगर ते खडकवासची जी नदी वाहते ना, खडकवासला जे धरण आहे त्याची नदी वाहते ना, त्याचं मला शूट करायचं होतं. परंतु त्या मेट्रोमध्ये ना आरपार काही दिसतच नव्हतं. वेगळं पिक्चरिंग केलेलं असल्यामुळं मेट्रोमधनं मला ते शूट करता आलं नाही. पण मी जॉबवरनं सुटल्यानंतर मी संध्याकाळच्या मेट्रोने जेव्हा येत होते तेव्हा मी ते मात्र शूट केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेल. मेट्रो आलेली थोडक्यात मी शूट केली म्हणून तुम्हाला हे वेटिंग पिरियड थांबवलेलं आहे. आता ही मेट्रो येते ती चालली आहे वनाजला. ओके. आणि मला जायचं आहे रामवाडी साईडला. तर मित्रांनो, एवढे सुंदर मेट्रो असल्यामुळे आम्हाला प्रवास खूप सुखरूप होतो आणि छान होऊन जातो. मित्रांनो, हे अशा पद्धतीची ग्लास असल्यामुळे बाहेरचं शूटिंग झालं नाही. तरी पण मी थांबून जरा मेट्रोचं शूट केलं. मला आवडतं मला काही गोष्टी शूट करायला. सेव्ह मेमरीज राहतात बघा. कशी येणारी जाणारी दोन्ही मेट्रोचं छान मिलन झाले बरं का, एकदम छान. आणि मित्रांनो, मी कामावरनं सुटल्यानंतर ना मित्रांनो मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला की मला तुम्हाला ती नदी दाखवायची जिथं दोन नद्यांचं एकत्र मिलन होतं आणि त्याच्यानंतर त्याची एक नदी बनली जाते. त्यामुळं काय होतं मित्रांनो, खूप पाऊस असला ना त्या दोन्ही नद्या एकत्र आल्या ना की खूप पूर येतो. आता तुम्हाला मी दाखवते. यू शेपमध्ये आहे बरं का. यू शेपमध्ये दोन नद्यांचं मिलन आहे. तुम्हाला मी दाखवते. आलीच आहे आता पुढे. तुम्ही एकदम छान नजरेत बघा. यू शेप आहे बरोबर. तिकडनं आणि इकडनं वेगळी नदी आहे, तिकडनं वेगळी नदी, त्यांचं मिलन होतं. हे बघा, ही एक नदी आणि तिकडनं जो यू शेपचा दिसतोय ना आकार, ती एक नदी. अशा दोन्ही एकत्र नद्या मिक्स होतात आणि मग मस्त पूर येतो, पाणी येतं भरपूर नद्यांना. ते पाहण्यासाठी मी आज खास मेट्रोने गेले होते की मला बघायचं होतं की किती पाणी दिसते वरनं. तर असं आहे आमचं पुणं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगायचं. 4 दिवसातच खूप छान ग्रीन मस्त होऊन गेलं पुण्यामध्ये आमच्या. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे विशेष, तुम्हाला ती लिफ्टची गंमत मात्र मला दाखवायची आहे. कशी पब्लिक लोकं पळतात, कसं काय करतात तुम्हाला मी दाखवते. थांबा, थोडा वेळ थांबा फक्त. पुढे येतच आहे. मी वरतं शूट केलेलं आहे. कसे मेट्रो स्टेशन बनत आहेत बघा. ते सिव्हिल कोर्ट आहे त्या साईडला दुसरं मेट्रो स्टेशन, मी दुसऱ्या साईडला दुसरं मेट्रो स्टेशन. ही आहे पुण्यातली अजून एक नदी. तर त्या नदीला पण असा भयंकर पूर आलेला आहे. खूप छान वाटतं बरं का मित्रांनो. 4 दिवसात पूर्ण घाण धुवून टाकली नदीने आणि पावसाने अजिबात आजूबाजूला काही घाण. पण तुम्ही बघू शकता इथे जे दिसतंय ना, हे बघा हे प्लॅस्टिक आणि ते गवत असतं ना पाण्यातलं, ते असं तुंबले अक्षरशः. मग काय, मेट्रो स्टेशनला गेलं मला आईस्क्रीम खायची खूप आठवण आली. तर मी आईस्क्रीम घेतली आणि म्हटलं आज मला लिफ्टची शूटिंग करायची असल्यामुळे मी लिफ्टनीच जाणार आणि मला ते शूट करायचं होतं. ॲक्च्युली मी जास्त लिफ्ट वापरत नाही बिकॉज हँडिकॅप आणि ओल्ड एज जे लोक असतात त्यांच्यासाठी मी प्रायोरिटी देते. असं सर्वांनीच करावं. आता तुम्ही बघा उतरताना सर्व यंग सर्कल बघा. तुम्हाला चुकून एखादा जो शार्प ओल्ड एज माणूस असेल ना किंवा लेडी असेल तर ती लिफ्ट पकडते. अदरवाईज सगळे यंग लोक लिफ्ट वरती घेऊन येतात. सो मित्रांनो, तुम्ही आता बघा मी खाली बघते. आता मेट्रो आलेली आहे. तुम्ही बघा कशी लोक पळत आहेत बघा. सगळे हे यंग सर्कल आहे ना लिफ्टसाठी पळत आहेत. ओल्ड एज लोकांना अक्षरशः थांबावं लागतं. सो मित्रमैत्रिणींचे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल तर ओल्ड एज आणि हँडिकॅप लोकांना तुम्ही प्रायोरिटी द्या आणि त्याचा उपयोग होऊ द्या. सर्वांसाठीच ही खूप महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक वेळी गव्हर्नमेंट तुम्हाला कॉन्सेप्ट नाही करू शकत. आणि मी तुम्हाला सांगितलं ते पत्र्यातनं पाणी वरचं स्टेशनला पडतं तर त्याचा प्रूफ म्हणून मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ बनवून दाखवत आहे मित्रांनो. हे असं इथनं वरनं लिकेज होत असं. गव्हर्नमेंट यांचं काय प्रोजेक्टचे पेमेंट असतो तो व्यवस्थित पोचवतात. परंतु जे पण प्रोजेक्ट घेतात त्यांनी मात्र याची आधी दक्षता घेतली पाहिजे. ह्या स्टेशनला जे कासरवाडी स्टेशन आहे तिथे खूप लिकेज आहेत आणि त्याच्यामुळं माणूस स्लिप होण्याचे चान्सेस असतात. पण तिथले कामगार खूप काळजी घेतात. वरच्यावर त्याची साफसफाई, पाणी काढणं हे सगळ्या गोष्टी ते करतात म्हणून पब्लिक व्यवस्थित प्रवास करू शकतात. पण ह्या गोष्टी होऊ नये म्हणून याच्यावर काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे. मित्रांनो, हे टेम्पररी फक्त आहे की पब्लिकने जे वर्कर आहेत त्यांनी साफ करायचं आणि पब्लिकने त्यांच्या म्हणण्यानुसार चालायचं.
तर ते खूप चुकीचं आहे. पाणी गळलं नाही पाहिजे असं. प्लॅटफॉर्मला भरपूर जागोजागी टिप 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 पाणी पडत असं. मेट्रो स्टेशन मात्र इतके सुंदर बनवलेत ना, फक्त लिकेज थोडासा प्रॉब्लेम आहे. कुठेही पुराचा काही धोका नाही, काही नाही. पण त्या थोड्याशा लिकेजमुळं एखादे ओल्ड एज, छोटे बच्चू हे पडण्याचे चान्सेस आहेत. तर सो ते रिपेअर झाले पाहिजे. तर बघा, मी टाकला आहे ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.